श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐका ऐका भक्तजन हो. लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकून काय होते? दुःख दारिद्र्य दूर होते, श्री लक्ष्मीची कृपा होते, धन दौलत प्राप्त होते, दीर्घ आयुष्य संतती होते, मनाची इच्छा पूर्ण होती. श्री लक्ष्मीचे नावे व रूप अनेक आहेत. कैलासातील पार्वती, क्षीरभद्रामधील सिंधू कन्या, स्वर्गलोकातील महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकातील सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदावनातील राजेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालती वनातील मालती, कुंदव वनातील कंदब माला, केतकी वनातील सुशीला, कंदब वनातील कंदब माला, राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपाने आणि नावाने लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. लक्ष्मी देवीची अहो ही कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्रातील भद्रश्रवा नावाचा एक राजा राज करीत होता. तो पराक्रमी होता. 4 वेद, 5 शस्त्र, 18 पुराण याचे त्याला ज्ञान होते. त्याची राणी नाव सूरचंद्रिका. ती होती देखणी, सुलक्षणी, पतिव्रता. त्या राजाच्या राणीला होते 7 मुलगे आणि 1 मुलगी. त्या मुलीचे नाव होते शांबाला. एकदा लक्ष्मी देवीनी मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे, म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल. गरीबाकडे राहिले तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकेल. म्हणून तिनं काय केले? वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले, हातात काठी घेतली आणि ती टेकत सूरचंद्रिकेच्या राणीच्या महलाच्या दारात उभी राहिली. तिला बघून एक दासी पुढे आली. तिने त्या म्हातारी चौकशी केली. तिचे नाव, तिचे नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाणे वगैरे माहिती विचारली. वृद्ध स्त्री रूप घेतलेली महालक्ष्मी माता म्हणाली, माझे नाव कमला, माझ्या पतीचे नाव भुवनेश्वर, द्वारकेला मी राहतो. तुमची राणी पूर्वी जन्म एक वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्र होता. रोज भांडण होत असे. नवरा तिला मारझोड करी. त्या त्रासाला कंटाळली आणि घर सोडून निघाली. रानावनात उपाशी भटकू लागली. ती दशा बघून मला तिची दया आली. धन संपत्ती देणाऱ्या लक्ष्मी व्रताची मी तिला महंती सांगितली. माझ्या उपदेशप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले. लक्ष्मी प्रसन्न झाली. त्यामुळे तिचे दरिद्र संपले. संपत्ती घरी परतले. आनंद झाले. पुढे ते दोघे निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. जितकी वर्ष लक्ष्मी व्रत केले तितके 1000 वर्ष त्यांनी सुख भोगले. तितके 1000 वर्ष त्यांना सुख भोगायला मिळाले. आता तर त्यांचा राजकुलात जन्म झालेला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताची विसर पडली. ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले. ते ऐकून दासीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती विचारली, पूजा विधी विचारली. वृद्ध रूप धारण केलेली लक्ष्मीने तिला लक्ष्मी व्रताची महंती व माहिती सांगितली. मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचे निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोळणाऱ्या राणीला त्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचे निरोप ऐकून ती तावातावानी आली. त्या वृद्ध स्त्रीला फटकाळपणे खूप बोलली, धक्काबुक्की केली. ती वृद्ध स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी होती. हे काही राणीला कळले नाही. राणीचे उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता स्वतःच्या जागे जाण्यास ठरवले. ती निघून गेली. थोड्याच अंतरावर तिला शांबाला भेटली. तिला सगळी हकीकत कळाली. तिने त्या वृद्ध स्त्रीला क्षमा मागितली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची महंती सांगितली, माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. शांबालेने भावभक्तीने लक्ष्मी व्रत केले. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या, मालधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इथे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजवैभवात व राणी सूरचंद्रिका यांचे राज्य गेले. वैभव ऐश्वर्य गेले आणि त्याची अनन्न दशा झाली. एके दिवशी सूरचंद्रिका आपल्या पतीसह म्हणाले, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो मग काही संपत्ती दे. त्याप्रमाणे भद्रश्रवा राजाच्या
जावयाच्या राज्यात गेला. एक तळ्याकाठी विश्रांती घेत बसला असता तो शांबालेच्या दासीनी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या. त्यांनी भद्रशवाला पाहिलं. दासीनी त्याचे नाव गाव विचारले. त्यांनी सर्व सांगितले. तो शांबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेले. त्यांनी सर्व हकीकत सांगितले. शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणलं. आदर सत्कार केले. नाना उपचार केले. नाना परीचे पाहुणचार केले. तो परत जायला निघाल्यावर त्यांनी हंडा भरून धन्य दिले. भद्रशवा घरी आला. सूरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरले होते. लक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस ओलांडले. सूरचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. शांबालेने लक्ष्मीव्रत केले. आईकडून करविले. सूरचंद्रिकेत परत आपल्या नगरी आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले. राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले, आपल्याला काहीच दिले नाही. हा राग सूरचंद्रिकेच्या पोटात रटमटत होता. म्हणून शांबालेला कुणीच विचारलं नाही. तिचा अपमान झाला, परंतु तिने आईवर रागवली नाही. ती तिथून निघताना तिथेला थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाले, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिनं सर्व पदार्थ अळणी बनवले. अळणी करायला सांगितले. नवऱ्याला जेवण वाढलं. त्याला जेवण अळणी लागले. मग त्यांनी थोडं मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. बालेच्या पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हास्यविनोद करीत भोजन संपवले. सारांश, अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहील. सुख शांतीचा लाभ होईल. मनोरथ पूर्ण होते. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मतू नये. लक्ष्मी व्रत करायचं विसरू नये, चुकू नये. प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. अशी ही लक्ष्मीची कथा, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. ओम श्री लक्ष्मी देवाय नमः. ओम श्री लक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री लक्ष्मी देव्याय नमः.